नारळे पडते. आओ मावशी, काय हवंय? एक ग्लास पाणी आण. सॉरी म्हणत आहे. मला नेमकी म्हटलं की मी माझ्याच घरी होते. तुमच्या घरी असा सोफा तरी आहे का? हे याच्यापेक्षा मोठा आहे. काय सांगता? मग कुठून आणला? सांगते, इकडं या. शेजारचे ताडेत ना ताडे, त्यांनी नवीन सोफा घेतला आणि जुना सोफा विकायला काढला. मी गिऱ्हाईकांना लागू दिला. काय? म्हणजे गिऱ्हाईकांना लागलं. मग मीच म्हटलं कशाला अडचण घरात, मी नेते बोयो. हाय पूजा, कशी आहेस? अगं काय नाही, घरीच आहे. शॉपिंगला जायचं का? अगं खरंच का? शांताबाई. कोणाचा फोन आहे? माझी मैत्रीण पूजा. हा ओके एक मिनिट, तुम्हाला काय नसतं चौकशी? पूजा म्हणजे तीच ना, कमळे सोसायटी मधली. हा, तुम्ही ओळखतात का? चांगलंच. इकडं या. मी तुम्हाला सांगते, अजिबात कम नाही करत. अगं मोठ्याने बोला ना, काही ऐकू नाहीये. ते पूजा नाही, एक नंबरची चोर आहे, चोर. हळू बोला ना, बहिरी नाहीये मी. आणि नाही चांगली आहे. चांगली म्हण. इकडं या. अजून काय अंगावर येऊ तुमच्या? इकडेच आहे मी, बोला. मी तुम्हाला सांगते, पूजा ना तुमच्यासारख्या बोळ्या पोरींशी मैत्री करते आणि घरात घुसते. गेल्यावरती वस्तू गायब होतात ना. चमचा, कपशी, फुलपत्र. हो, पण ते गेल्यावरच नाही, ते नसले तरीच गायब होतात. असेल कोणी काहींची नजर वाईट असते. मी तुम्हाला सांगते, सांभाळून राहा. आणि त्या तिकडे झाडू ठेवतं तिकडं, परत म्हणणार की ही बाई काय कामाचीच नाही. हुश, थांबले ग बाई. झाडू टीव्ही लावा. कशाला? काम पडलीत घरात आणि आमच्या येतच असतील आता. येऊ दे ना. निवराच एवढं पुढं केलं की डोक्यावर बसतात. डोक्यावर. कळलं का? हा, आता ते सुमतच घ्या. इकडं या. मी तुम्हाला सांगते, हत्ता बाय गेल नवरा. हत्ता बाय. थोडं मोठ्याने बोला ना, मला काही खुसफुस नाही कळत. सांगते, या इकडं बसा. सुमन असंच ऐकलं नवराचं. झालं, गेला हाता बाय नवरा. कोण सुमन? त्या ना 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस ते सिरियल मधली. लागलं का? नक्की? ठीक आहे, मग तुम्ही फ्रेश व्हा आणि मी चहा करेन. मला पण अर्धा कप चाललेलं म्हणत आहे. काय आहे पिशवीच? ओ शांत मावशी, तुम्ही कसला घेते पिशवी? तिच्यासाठी सरप्राईज आहे. असंच सरप्राईज द्यायचा. तो सिरियल मधला सोनलचा नवरा. आणि एकदा खरंच एक दिवस खरंच कळलं तर झाली सोनल सरप्राईज. अरे तुम्ही गप्प बसा ना. राहू दे. अरे वा, काय आणलं? बघ तर, तुला ते चित्रेचं माऊ केक आवडतो ना तुला? तेच चाललंय. किती पण रडला तरी हा केक तुला मिळणार. अगं कशाला रडताय? मावा केक बघून मला माझी वडिलांची आठवण आली. त्यांना पण खूप आवडायचा. गेले मागच्या वर्षीच गेले. कसं काय? खूप सॅड स्टोरी आहे. पहिले ते मावा केक खाते आणि मग सांगते. शांताबाई. इकडे बघा काय लिहिलंय. अरे बाबा लिहिलंय. बाबा लिहिलंय. हा, हॅलो बाबा. नाही, कामाला आलीये. काम कसं चुकणार आपलं? नाही, मी काय नाही खाल्लंय. मला खूप डोकं दुखतंय. नाही, घरी आल्यावर नूडल्स खाते. तुम्ही ऑर्डर करून ठेवा. ठेवा की फोन.
तुमचा तर बाप बाबा केक खायच्या अगोदर मेलेला ना? ते माझी बाबा नाही हो, म्हणजे आमचे ह्यांची बाबा, म्हणजे मामांजी. हा असं म्हणतात. ओके तुम्ही बसून घ्या, मी जेवणाचं बघते. अगं खात काय बसलाय? चला चला चला. अगं मनू सायन्स विसरलो. ताई येते परवा मुलांना घेऊन. ओ अरे वा, ताई येते. मावशी मागच आहे. हा हा ह्यांची ताई येते परवा. तर तुमची जास्ती मदत लागेल. बाजारातून सामान आणाल का? इकडं या. कशाला करायचं नंदाची एवढं? अगं चांगली येते. राममास्टर चांगली असती. जवळ असतं ना हे नंदेत ना सुखी संसारात सुरुंग लावतात आणि त्यांना कौतुक फक्त स्वतःच भावाचं. तुम्ही किती केला तर तुम्ही परकेच. मग काय करू? जावा तुमच्या नवऱ्याकडे आणि सांगा तुमची ताई माझ्या घरात चालणार नाही. ठीक आहे ठीक आहे. शपास. तुम्ही कसं अचानक न सांगता ताई येते? मी काय करू? तूच तुझ्या छोटी बहिणीला. माझी बहीण म्हणजे? अगं म्हणजे माझी ताई नाही, तुझी ताई येते. ओ माझी ताई येते. मावशी जावा पटकन बाजारातून सामान आणा. मी ताईला फोन करणार, माझी ताई येते. हॅलो ताई. तिकडे या. आई माझी स्टाईल रोज बघतो ना तुम्हाला. ते सगळं बायकोची बहीण येते आणि तुम्ही कशाला येऊन देता? मग काय झालं? मी तुम्हाला सांगते, या मिळण्यात ना खूप आगाव असतात. मुद्दाम स्वतःच्या नवऱ्याला मोठेपणा दाखवायचं आणि तुम्हाला कमी लेखणार. सतत सतत तुमचा अपमान होणार. हे बघा, मी फक्त सांगितलं कोण तुमचा सुखी संसार आहे, बाकी काय नाही. आओ मावशी, जे काही तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगितलं ना ते मी सगळं ऐकलंय. आतापासून या घरात कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. हो. नाहीतरी मीच सगळं करते आणि आम्हाला दुसरी कामवाली बाई सापडली. कोण? तुमच्याच नवऱ्याची बहीण. हो, आणि माझ्या नवऱ्याच्या बहिणीमुळे माझं नुकसान कधी झालं नाही, पण तुमच्या अशा स्वभावामुळे तुमच्या नवऱ्याच्या बहिणीला मात्र काम मिळालंय. जो निघा. निघा. असं आहे का? हॅलो सिरी, कॉल सुंदा. हा तुला बघतेच आता.